Welcome students. Now in this video we are going to learn the next concept, that is the uniform circular motion म्हणजे एक समान वर्तुळाकार गती. Observe the tip of the second hand of a clock. What can you say about its velocity and speed? म्हणजे घड्याळाचा जो काटा आहे, वर्तुळाकार जे घड्याळ आहेत तर त्याच्यामध्ये असणारा जो काही सेकंड हँड आहे, ओके, सेकंड काटा आहे, तर त्याच्या टिपचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याची व्हेलॉसिटी आणि स्पीड जे आहे याच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो. The speed of the tip is constant, but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या टिपचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याची जी चाल असते तर ती काय असते, स्थिर असते, परंतु त्या टिपची जी काही दिशा आहे ती काय होत असते, बदलत असते. बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर त्या घड्याळाच्या सेकंड काटा जो आहे त्याच्या विस्थापनाची दिशा जी आहे ती सतत बदलत असते, ओके, आणि त्याच्यामुळं इट्स व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग आणि त्यामुळं त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे ती सुद्धा सतत बदलत असते. As the tip of the clock is moving along a circular path, its motion is called as a uniform circular motion. आता या ठिकाणी घड्याळाचा हा जो सेकंड काटा आहे तो वर्तुळाकार मार्गाने गतिमान आहे, त्यामुळं या प्रकारची जी गती आहे त्याला काय म्हणतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक समान वर्तुळाकार गती. आता आपण हे समजून घेऊयात, ठीक आहे. आता या ठिकाणी काय केलेलं पहा, ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन द फिगर. नाउ दिस फिगर, दिस इज द रेक्टँगल, ओके. Place the tip of your pencil on the middle of any side of the square path and trace the path. म्हणजे समजा आपण सोपं करूया थोडस. समजा तुम्ही मैदानावरती, ग्राउंड वरती काय केलंय, आयत आखलेला आहे, ठीक आहे, आणि समजा तुम्ही त्या आयताच्या बाजूवरून चालत आहात तर तुम्हाला किती वेळा तुमची स्वतःला दिशा बदलावी लागेल, तुमची स्वतःची 4 times. Yes, so you have to change your direction how many times, 4 times, okay. So suppose now there is a pentagon, okay, and you are walking along the edges of the pentagon, then how many times you have to change your direction? 5 times, okay. So 5 times you have to change your direction. Suppose there is a hexagon, so how many times you have to change the direction? 6 times, okay. So from this we can conclude that as we increase the number of the sides of the figure, that means rectangle, pentagon, hexagon, we have to change the direction more times. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आयतावरून चालत असताना आपल्याला 4 वेळा दिशा बदलावी लागेल, या पेंटागॉन वरून चालत असताना 5 वेळा बदलावी लागेल आणि या हेक्सागॉन वरून चालत असताना 6 वेळा आपल्याला दिशा बदलावी लागेल. जर आपण असंच बाजू वाढवत गेलो, ओके, सो what will be the shape of the path? Okay, if you increase the number of the sides of the polygon and make it infinite, म्हणजे समजा आता ही जी काही बहुभुजाकृती आहे त्याच्या जर आपण बाजू अनंतापर्यंत वाढवत गेलो, how many times will you have to change the direction? तर आपल्याला किती वेळा दिशा बदलावी लागेल. and what will be the shape of the path? तर तो जो काही मार्ग असेल तर त्याचा आकार कसा असेल पहा. जर आपण अशाच पद्धतीने जर दिशा अनंतापर्यंत वाढवत गेलो, ठीक आहे, तर शेवटी आपल्याला शेप कोणता भेटणार आहे, वर्तुळाकार भेटेल. कारण साइड जे आहेत त्याचे 2 बिंदू इतके जवळ येतील की शेवटी त्याचा एक पॉइंट होईल आणि अशा असंख्य पॉइंट जोडल्यानंतर जो पाथ मिळेल तो कसा असणार आहे, सर्क्युलर पाथ असणार आहे, ओके. सो दिस शोज दॅट ऍज वी इन्क्रीज द नंबर ऑफ द साइड्स we have to keep changing the direction more and more times, and when we increase the number of sides to the infinity, the polygons becomes a circle. आणि त्याच्यामुळे काय बनणार आहे, पॉलिगॉन जो आहे तो काय होईल, सर्कल होईल. So the polygon will become a circle. So when an object is moving with a constant speed along a circular path, the change in the velocity is only due to the change in the direction, okay. याचा अर्थ काय की ज्यावेळेस एखादी वस्तू जी आहे ती काय होत असते, एक समान चालीने वर्तुळाकार मार्गाने ती गतिमान असते, तर तिच्या व्हेलॉसिटी मध्ये होणारा जो काही बदल आहे, ओके, द चेंज इन द व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन द डिरेक्शन. तर हा केवळ तिच्या दिशा जी आहे त्या दिशामध्ये होणाऱ्या बदलामुळे असतो, ओके. हेन्स
इट इज कॉल्ड ॲज अ ऍक्सेलरेटेड मोशन. आणि अशा प्रकारची जी काही वस्तूची गती आहे तिला त्वरणित गती असं म्हणतात. सो when an object moves with the constant speed along a circular path, ज्यावेळेस एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने एकसमान चालीने गतिमान असते, the motion is called as a uniform circular motion. तर अशा प्रकारे ती वस्तूची जी काही गती आहे तिला काय म्हणतात? एक समान वर्तुळाकार गती. ओके, आता या ठिकाणी जी काही उदाहरणं आहेत एक समान वर्तुळाकार गतीची, तर आपल्याला बरीचशी उदाहरणं त्याच्यामध्ये देता येतील. ज्यावेळेस शेतकरी जो आहे तो गोफण जे आहे त्याच्यामध्ये दगड काय करत असतो? टाकतो मध्ये सेंटरला, आणि गोफण काय करतो? तो फिरवून जे आहे तो दगड भिरकवत असतो. तर ज्यावेळेस त्या गोफणीमध्ये दगड घेऊन तो फिरवत असतो त्यावेळेस त्या स्टोनची जी काही मोशन असते तर ती मोशन कोणती असते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. किंवा आपण आताच पाहिल्याप्रमाणे घड्याळाचा जो काही काटा आहे तर त्याच्या टीपची जी काही मोशन आहे, ओके, तर ती सुद्धा कशी असते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. नाउ डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग ज्यावेळेस एखादी वस्तू ही एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान असते तर त्यावेळेस त्या वस्तूची दिशा कशी ठरवायची तर ते बघूया आपण. टेक अ सर्क्युलर डिस्क ॲज शोन इन द फिगर. अशा प्रकारची डिस्क घ्यायची आहे अँड पुट अ 5 रुपीज कॉइन ॲट अ पॉइंट अलोंग इट्स एज. आणि त्याची कडा जी आहे त्याच्यावरती एखाद्या ठिकाणी त्या कडेवरती काय करायचं आहे? त्याच्या एक नाणं ठेवायचं आहे. ओके, 5 रुपयाचं एक नाणं तिथे ठेवायचं आहे. मेक इट मूव्ह अराउंड इट्स ऍक्सिस बाय पुटिंग अ पिन थ्रू इट. म्हणजेच काय करायचंय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही जी काही डिस्क आहे तर ह्या डिस्कच्या सेंटरला अशा पद्धतीने एखादी पिन लावायची आहे की जेणेकरून काय होईल? ती डिस्क आहे ती काय होऊ शकेल? रोटेट होऊ शकेल. ओके, when the disk is moved at a higher speed, ज्यावेळेस आपण ही डिस्क जी आहे, आता डिस्कच्या एज वरती आपण काय केलेलं आहे? एक 5 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपण ही जी काही डिस्क आहे ती वेगाने फिरवतो, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ ॲज शोन इन द फिगर. ओके, तर ते नाणं जे आहे अशा पद्धतीनं त्या डिस्क वरून बाहेर फेकलं जातं. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ. तर ते कोणत्या दिशेने फिरते हे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. रिपीट द ऍक्शन प्लेसिंग द कॉइन ॲट डिफरंट पॉइंट्स अलॉंग द एज ऑफ द सर्कल अँड ऑब्झर्व द डायरेक्शन इन विच द कॉइन इज थ्रोन ऑफ. तर काय करायचं आहे? आपण मार्कर पेनचा उपयोग करू शकतो आणि प्रत्येक वेळेला काय करायचंय? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचंय त्याच्या एज वरती हे 5 रुपयाचं नाणं, आणि ते कोणत्या दिशेला फेकलं जात आहे त्याचं काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे. ओके, तर कोणत्या दिशेला नाणं फेकलं जातं? द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डिरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. ओके, आता रेडियस कशी आहे? सर्क्युलर आहे. तर ते जे काही नाणं आहे ते कोणत्या दिशेने फेकले जाईल? पहा, समजा हा सर्कल आहे, ठीक आहे, आणि समजा आपण काय केलेलं आहे? कॉइन या ठिकाणी ठेवलेला आहे. ओके, तर ज्यावेळेस आपण डिस्क वेगाने फिरवतो त्यावेळेस काय होईल? नाणं जे आहे तर ती जी काही डिस्क असेल त्याची जी काही रेडियस असेल तर रेडियसला ज्यावेळेस आपण टँजेंट काढू त्या पॉइंटला, ज्या पॉइंटला आपण ते नाणं ठेवलेलं आहे, तर बरोबर त्या पॉइंटला जी काही टँजेंट म्हणजे वर्तुळाची जी स्पर्शिका आहे तर स्पर्शिकेची जी दिशा असते बरोबर त्या दिशेने ते नाणं काय होईल? बाहेर फेकलं जाईल. म्हणजे जर आपण वेगवेगळ्या पोझिशनला नाणं ठेवलं आणि डिस्क फिरवून जर बघितली वेगाने, ठीक आहे, सावकाशने वेगाने जर डिस्क फिरवून बघितली तर नाणं काय होईल? ज्या पॉइंटला आपण ठेवलेलं आहे म्हणजे मार्क केलेलं आहे बरोबर त्या पॉइंट पासून ज्यावेळेस आपण जशी टँजेंट काढू तर बरोबर त्या मार्गाने ते काय होईल? बाहेर फेकलं जाईल. ओके, thus the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of the getting thrown off. म्हणजे ज्या वेळेला हे 5 रुपयाचं जे काही कॉइन आहे, नाणं आहे, ते बाहेर फेकलं जातं, बरोबर आहे, तर ते कोणत्या दिशेला फेकलं जाईल हे कशावरती अवलंबून आहे? तर ज्यावेळेस ते फेकलं जाणार आहे त्यावेळेस ते नाणं कोणत्या पोझिशनला आहे म्हणजे त्या डिस्क वरती कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावरती डिपेंड असेल. ओके, ज्या पॉइंटला असेल बरोबर त्या पॉइंट मधून काय होईल? ते टँजेन्शियली बाहेर फेकलं जाईल. सो इट मीन्स दॅट, मग याच्यावरून काय निष्कर्ष निघतो? as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. Okay, म्हणजे याचा अर्थ काय आहे? as the coin moves along the circular path, the direction of its motion is changing at every point. म्हणजे आपण या आकृतीवरून हे समजू शकतो. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण जे काही नाण्याची पोझिशन बदलून जर बघितलं तर काय होतं? ज्या पॉइंटला ते नाणं आहे त्या पॉइंट पासून काय होतं? टँजेन्शियली बाहेर टाकलं जातं. याचा अर्थ काय आहे?
याच्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ज्यावेळेस एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने गतिमान असते, आता या ठिकाणी मी फक्त काही एक 5 पॉइंट दाखवलेले आहेत वर्तुळावरचे, तर वर्तुळावरती अनंत त्याचे जे काही सर्कम्फरन्स असेल हा, तर तो जो आहे तो अनंत पॉइंटनी बनलेला असेल, इन्फिनाइट पॉइंट पासून बनलेला असेल, तर त्याचा जो काही प्रत्येक बिंदू असेल या वर्तुळाच्या सर्कम्फरन्स वरती, तर त्या प्रत्येक बिंदूपाशी काय होते, दिशा बदलते, हे आपल्याला या कृतीवरून लक्षात येतं. सो at each point the direction is changing. That means when an object moves along a circular path, it changes its velocity. Why? Because its direction is changing at each and every point on that circle. Okay, so that is why the velocity of the any object which is moving along the circular path is changing. Welcome students. Now let us see the example 3, that is the solve example number 3. Okay, a kangaroo can jump about 2.5 meter vertically. What must be the initial velocity of the kangaroo? Okay, म्हणजे कांगारू हा जो काही ऑस्ट्रेलियाचा प्राणी आहे, ओके, राष्ट्रीय प्राणी आहे, तर तो काय करतोय, व्हर्टिकली याचा अर्थ काय, क्षितिज लंब दिशेने, म्हणजे लंब दिशेने, जमिनीला लंब दिशेने काय करतोय, जमिनीपासून वरती तो काय करतोय, 2.5 मीटर एवढी काय करतोय, जंप मारतो, उडी मारतो. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू? तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय काढायचं आहे, तर त्या कांगारूची जी काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ते आपल्याला काढायची आहे. ओके, मग आता या एक्झाम्पल मधून, ओके, व्हॉट इज द वे टू सॉल्व एनी एक्झाम्पल? The way to solve any example is first write the given things. Okay, so what are the given things here? Okay, the kangaroo is jumping against the gravitational force. Okay, तर तो काय करतोय, जमिनीची काय गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे पृथ्वीची त्याच्या विरुद्ध दिशेने तो उडी मारतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये निर्माण होणार जे काही ऍक्सेलरेशन असेल, त्वरण असेल, ते किती असणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी, इथं पॉइंट येत नाहीये, सो यू हॅव टू कन्सिडर 9.8 आणि इथं 2.5 आहे. ओके, तर तो किती जंप मारतोय, 2.5 मीटर. सो डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे कांगारूचं, 2.5 मीटर. आता ज्यावेळेस तो उडी मारेल त्यावेळेस त्याचा अंतिम वेग किती होणार आहे, 0. सो फायनल व्हेलॉसिटी किती येणार आहे, 0. आणि आपल्याला काढायचे काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. सो इनिशियल व्हेलॉसिटी u is equal to question mark. Now which formula we can use? Okay, we have to think for that. Okay, and we can think from the given information. म्हणजे एखादं उदाहरण सोडवत असताना कोणतं सूत्र वापरायचं आहे हे कशावरून ठरवायचं, तर दिलेली माहिती काय आहे आणि मग आपण कोणतं सूत्र वापरू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला विचारलेली माहिती आहे आपण ती काय करू शकतो, शोधू शकतो. So we have studied the Newton's 3 equations of motion. Okay, so this is the third equation of motion. What is that? Phi square is equal to u square plus 2as. So why we are using this equation? Because we know the value of phi. Okay, we have to calculate the value of u, we know the value of a. Okay, we know the value of s. Okay, so only one value we are going to, we have to calculate. So we know the other values, म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल, ऍक्सेलरेशन असेल किंवा फायनल व्हेलॉसिटी, या सर्व किमती आपल्याला माहित आहेत, म्हणून आपण काय करू शकतो, हे इक्वेशन वापरून आपण काय करू शकतो, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो बाय पुटिंग द व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, दॅट इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. सो phi, the value of phi is 0. Okay, so 0 square, that is equal to, we have to find u, so as it is u square plus 2 into, what is the value of a, 9.8. Okay, so it is 9.8. So 5 minus is given, so let us will see, and then into yes किती आहे, 2.5. ओके, इथं पॉइंट आहे, लक्षात ठेवा, बुक मध्ये चुकलेला आहे. सो 2.5 आणि 9.8. 5 we are taking the value of 9.8, that is acceleration minus, because this negative sign is used as the acceleration is in the direction opposite to that of the velocity. म्हणजे या ठिकाणी कांगारू जो काही जंप करतोय, उडी मारतोय, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये निर्माण होणारं जे त्वरण आहे, तर त्या त्वरणाची दिशा जी आहे ती काय आहे, त्याच्या व्हेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करतोय, ऍक्सेलरेशन जे आहे ते किती घेतोय, मायनस घेतोय, निगेटिव्ह. ओके, सो 0 square will be equal to 0, u square will be as it is. Okay, and when we multiply
2 into minus 9.8 into 2.5. So what we'll get? We'll get the 49. Okay, so what we'll get? 49. So ही मायनस टर्म आपण इकडे पाठवली तर आपल्याला काय मिळेल? 0 plus 49 plus होईल ते. So we'll get u square is equal to 49. Okay, and therefore so we'll take the square root of u. Okay, and we'll get the answer, that is the 7 meter per second. Okay, so that is the initial velocity of the kangaroo. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? कांगारू जो आहे त्याची सुरुवातीचा वेग जो आहे त्याचा तो आपल्याला मिळेल. किती मिळेल? u is बरोबर 7 मीटर प्रति सेकंद. ओके, सो नाउ let us see the next example. Okay, a motor boat starts from the rest. म्हणजे एक बोट आहे, ओके, आणि ती काय करते? विराम अवस्थेपासून सुरुवात करते and moves with the uniform acceleration. आणि त्याच्यानंतर ती काय होते? एक समान त्वरित गतीने गतिमान होते. If it attains the velocity of 15 meter per second in 5 seconds. आता ही बोट काय करते? फक्त 5 सेकंदामध्ये ती किती वेग प्राप्त करते? 15 मीटर प्रति सेकंद. ओके, 5 सेकंदामध्ये ती काय करते? 15 मीटर प्रति सेकंद एवढा वेग प्राप्त करते. Then what we have to calculate? We have to calculate the acceleration and the distance travel in that time. म्हणजे 5 सेकंदामध्ये त्या बोटीने पार केलेला अंतर, म्हणजे ती 5 सेकंदामध्ये किती अंतर पार करते ते डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय? त्या बोटीमध्ये निर्माण होणारं acceleration म्हणजे त्वरण या ठिकाणी काढायचं. That means we have to find the two values here. That is the distance, and first is the distance and second is the acceleration. Okay, so as I have already said, so we have to write the given thing. Okay, आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा दिलेली माहिती जी आहे ते उदाहरण म्हणून आपल्याला काय लिहायची आहे. ओके, सो व्हाट आर द गिवन थिंग्स? फर्स्ट, इनिशियल वेलोसिटी u is equal to 0. बरोबर आहे. बोटीचा सुरुवातीचा वेग किती असणार आहे? 0. म्हणजे u ची किंमत किती आलेली आहे? 0. त्याच्यानंतर आता 5 सेकंदानंतर बोटीचा वेग किती होतो? 15 होतो. बरोबर आहे. 15 मीटर प्रति सेकंद होतो. म्हणजे तिची काय आहे? ही फायनल वेलोसिटी. सो फायनल वेलोसिटी v is equal to 15 मीटर पर सेकंद. आता हा वेग किती वेळात ती प्राप्त करते? टाइम t किती दिलेला आहे या ठिकाणी? 5 सेकंड्स. ओके, म्हणजे 5 सेकंद हा झाला टाइम. ओके, आणि आपल्याला काय काय काढायचं आहे? acceleration a is equal to question mark. Okay, we have to find the acceleration and we have to also find the s. Okay, इथं लिहिलेलं नाहीये बट आपल्याला लिहावं लागेल डिस्टन्स. ओके, इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल आहे कारण बोट जी आहे ती सरळ रेषेमध्ये गतिमान आहे. सो s is equal to also काय येईल? क्वेश्चन मार्क. ओके, सो from the first equation of motion. Okay, what is the first equation? Newton's first equation of motion काय आहे? phi is equal to u plus at. काय आहे इक्वेशन? phi is equal to u plus at आहे. आणि मग आपण त्याच्यावरून पदांचं जे काही स्थलांतर केलं आणि a ची व्हॅल्यू जर त्याच्यावरून आपण फाइंड केली, कोणत्या इक्वेशन वरून? phi is equal to u plus at. त्याच्यावरून आपल्याला a साठी काय इक्वेशन मिळेल? a is equal to phi minus u upon t. ओके, आणि हे सूत्र तर आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट acceleration? Acceleration is equal to final velocity minus initial velocity upon time. ओके, सो या ठिकाणी फायनल आपण काय करूया? किमती टाकूयात. फी ची किंमत किती आहे या ठिकाणी? 15. इनिशियल वेलोसिटी आहे 0 आणि टाइम किती लागलेला आहे? 5 सेकंद. सो 15 minus 0 that will be equal to 15 upon 5. So 5 into 3 15. 5 3 15 म्हणून किती येणार आहे उत्तर? 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. ओके, सो आपल्याला याच्यातली पहिली जे काही विचारलेलं होतं त्याच्यातलं पहिलं उत्तर मिळालं. सो वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ acceleration. सो त्या बोटीमध्ये किती त्वरण निर्माण होणार आहे? 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. ठीक आहे, आता काय काढूयात आपण? डिस्टन्स काढूया. ओके, आता डिस्टन्स काढायचं आपल्याला. बरोबर आहे. तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल हे आपल्याला कसं ठरवावं लागेल? तर दिले आता कोणत्या कोणत्या किमती आपल्याला माहित आहेत. बरोबर आहे. सो लक्षात घ्या की आपल्याला जर डिस्टन्स काढायचं असेल, ओके, या ठिकाणी एस म्हणजेच काय येईल? डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट एकच येईल ते. तर हे कुठल्या इक्वेशन वरून काढू शकतो आपण? न्यूटनच्या सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वरून. सो फ्रॉम द न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन द डिस्टन्स कव्हर्ड विल बी, किती अंतर पार करेल ते आपल्याला कोणत्या सूत्रावरून काढता येईल? या सूत्रावरून. सो एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ओके, सो आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. यस ऍज इट इज येईल. इनिशियल वेलोसिटी बोटीची किती आहे? 0 into टाइम किती आहे? 5 seconds. So we'll put the value 5 seconds plus half as it is into
ऍक्सेलरेशन किती मिळालं होतं आपल्याला आता पहा किती मिळाले ऍक्सेलरेशन 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. सो व्हॅल्यू पुट करूया इंटू 3 इंटू टी स्क्वेअर आहे पहा या ठिकाणी म्हणजे किती येईल ते 5 चा वर्ग. ओके 5 स्क्वेअर. सो 0 into 5 will be, so s is equal to 0 plus, okay 5 चा वर्ग 25, 25 3 75, okay 25 into 3 किती येईल 75 upon 2 म्हणजे 75 भागिले 2 मिळेल म्हणजेच किती मिळेल 37.5 मीटर. So that will be the distance covered by the boat in 5 seconds. Okay, so we'll